मी शिवाजी निकम राजवाडा चौपाटीचे अध्यक्ष। आज आमच्या व्यावसायिकांमध्ये किंवा आमच्या राजवाडा चौपाटीवरती थोडे आमच्यात मतभेद होते। गाडी लावण्यावरून ह्याच्यावरून आमच्या लोकांच्या मध्ये जरा थोडंसं प्रॉब्लेम्स होते। त्या संदर्भात 2 दिवस प्रशासन राजवाडा चौपाटी नगरपालिकेच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली होती। तर आज आम्ही 2 दिवस शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी होती। आज सोमवार दिवस आम्हाला मिळाला। आज आम्ही निवेदन राजवाडा चौपाटीच्या वतीने सर्व हाकोर संघटनेच्या वतीने आमच्या आज सातारा नगरपालिकेचे अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा हे आपले नगरपालिकेचे शिव यांना आम्ही रितसर लेटर दिलं की बाबा आमच्यात मतभेद जे काय असतील ते आम्ही मिटवून घेऊ आणि इथून पुढे कुठल्याही पद्धतीने आमच्यामध्ये भांडणं होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ। आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, आमचं उरलेलं अन्न वेस्टेज इकडे तिकडे जाणार असेल इकडे तिकडे न टाकता आम्ही आमच्या घंटा गाडीमध्ये टाकू, सगळ्यांच्या मध्ये डस्टबिन्स ठेवू आणि योग्य पद्धतीने चांगल्या येणाऱ्या कस्टमरला कशी सेवा देता येतील असे एक आम्ही नगरपालिकेला निवेदनाद्वारे एक त्यांना हे दिलं आणि त्यांना सांगितलं की आज आमची परत चौपाटी चालू करावी। ते त्यांनी आम्हाला मान्यता दिली आणि उद्या सकाळी आम्ही राजवाडा चौपाटी पर्यापासून परत चालू करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आमची उद्या राजवाडा चौपाटी चालू होती। संबंधित गाडीवाले जे होते त्यांच्यावर काय कारवाईचे आदेश दिले त्याबद्दल काय माहिती? आणि जे काय संबंधित दोघांच्या मध्ये जे काय वाद होते ते वाद मिटवण्यासाठी आम्ही नगरपालिकेला सांगितलं की बाबा त्या 2 गाड्यांच्या वरती कारवाई करण्यात यावी। त्या पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही असं केलं की बाबा जे काय इथून पुढे कोणी जे भांडणं करतील त्यांना 2000 रुपये दंड आकारण्यात यावा आणि 1 महिनाभर किंवा 15 दिवसासाठी त्यांची गाडी बंद करण्यात यावी। हे केल्याने कसे होणार की आपापसातले वाद मिटतील आणि इथून पुढे कोणाच्यात वाद होणार नाहीत। आणि ह्या सर्व संघ आमच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी ह्या सर्व गोष्टी आम्हाला हे करून घेतल्या आणि आम्हाला सांगितलं की आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलेलं की त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल। ती त्यांनी मान्यता दिलेली आणि त्यांनी सांगितलं की असं जर तुमच्या वतीनं जर काही सगळ्या गोष्टीत होणार असेल तर आमची काही हरकत नाही आणि मग त्यांनी आम्हाला चौपाटी चालू करण्यास परमिशन दिलेली आहे। आणि त्याबद्दल प्रशासन आणि हाकोर संघटनेच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरपालिकेचे हे आहेत शिव आहेत यांच्या सर्वांच्या चौपाटीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जे काय आतापर्यंत आम्हाला सर्व पत्रकारांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं त्या पत्रकारांचं सुद्धा चौपाटीच्या वतीने मी अभिनंदन करतो।